नमस्कार, मी विजया वामन. जे मी ऐकलंय तेच तुम्ही ऐकलंय का? अजित पवार बारामती सोडतायत म्हणजे विधानसभा लढवणार नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघावरून धर्मसंकटात सापडल्याचं दिसतंय. गेली 3 दशकं ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून दादांनी निवडणूक लढली तोच मतदारसंघ सोडण्याच्या तयारीत अजित पवार आहेत. कारण काय, तर लोकसभेत काय तर बारामतीनेच लीड दिलं नाही. लोकसभेत काकांनी अशा काही नाड्या आवळल्यात की अजूनही दादांच्या मनातून काकांची विधी काही करता जात नाहीये की स्ट्रॅटर्जी राग आहे. लोकसभेला झालेला दारुण पराभव विधानसभेत झाला तर राजकारणातूनच संपुष्टात दादांना यावं लागेल आणि विधानसभेला कदाचित कुटुंबातून लढत लागू नये म्हणून अजित पवारांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा बारामतीत आहे. बारामतीतून आपण लढणार नाही असं स्पष्ट संकेत अजित पवारांनी एका जाहीर सभेत दिले. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांची तयारी सुरू आहे. जवळपास उमेदवारी निश्चित मानली जाते. तरी दादा गटाकडून नव्या उमेदवाराचा सस्पेन्स जो आहे तो कायम आहे. दादा भाकरी बदलण्यावरती ठाम असले तरी अशा प्रकारे मतदारसंघातून पळ काढणं दादाच्या स्वभावाला शोभतंय का असा प्रश्न मतदारसंघात विचारला जातोय. परंतु दादांनी लोकसभेला एक स्टेटमेंट केलं होतं की जर लोकसभेला तुम्ही लीड दिलं नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही. त्यामुळेच पवार तेच करण्याचा प्रयत्न करतायत का, म्हणजे अजित पवारांनी कितीही बंडखोरी किंवा दबावाचे राजकारण केलं तरी त्याला शरद पवार बळी पडत नाही आणि भीक तर अजिबातच घालत नाही. हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालंय. ज्यावेळी अजित पवारांनी शरद पवारांवरती चढ करण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा शरद पवारांनी आपलं वर्चस्व राखलंय. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची पॉवर चांगलीच वाढल्याचं दिसतंय. म्हटलं तर असं जातंय, अजित पवारांनी 40 फोडले, 16 पवारांनी उभं केलंय. अजित पवारांनी राजकीय सारीपाटावर मांडलेल्या सोंगट्या पाहता ते नैतिकदृष्ट्या बारामती विधानसभेच्या निवडणुकीत थोरल्या पवारांवर भारी पडू शकणार नाहीत असं राजकीय जाणकार आजही सांगतात. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या स्वभावात खूप बदल झाल्याचं दिसून येतंय. अर्थात तो त्यांचा नॅरेटिव्हचा भाग असू शकतो किंवा त्यांच्या PR टीमचा. भाजपच्या आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस हस्तगत केल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांच्या बाबतीत अत्यंत ते कठोर झालेत. एवढंच नाही तर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या तथा आपल्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात चक्क आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं. त्यांनी सुनेत्रा यांचा प्रचार करताना आकाश पातळ एक केलं, पण त्यानंतरही त्यांना पराभवाची कटू चव चाखावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा निवडणुकीतील एकूण कामगिरीची निराशाजनकच राहिली. दुसरीकडे शरद पवारांच्या नव्या पक्षाने चमकदार कामगिरी केली. तेव्हापासूनच अजित पवार त्यांच्या प्रति काहीशे मवाळ झाल्याचं दिसून येतंय. पवारांवरती केलेली टीका आपल्याला डुबवलं हे आता अजित पवारांच्या लक्षात आलंय. बारामतीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बारामतीला माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं मत व्यक्त केलंय. त्यांच्या या विधानाचा त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केलाय. अजित पवारांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी करून पक्षाबरोबरच जनतेची ही मने जिंकता येतील असा विश्वास होता. त्यानुसार त्यांची पहिली लिटमस टेस्ट ही लोकसभा निवडणूक होती, पण ते त्यात सपशेल अपयशी ठरले. अजित पवार यांनी नुकतीच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या एका सभेत आत्रामांच्या कन्या भाग्यश्री यांना वडिलांशी फितुरी न करण्याचा सल्ला दिला होता. ते भाग्यश्रीला म्हणाले होते की गुरु कधीही शिष्याला सर्व डावपेच शिकवत नाही, तो नेहमी एक डाव राखून ठेवतो. अर्थात काकांमुळे अनुभव आला असेल. वडिलांसोबत राहा असा सल्ला अजित पवारांनी दिला होता. वडील आपल्या मुलीवर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम कुणी कुणावर करणार नाही. असं केल्यानं तू तुझ्याच घरात वितुष्ट निर्माण करण्यास कारणीभूत ठरशील. हे योग्य नाही, ते समाजाला पटत नाही. या संदर्भात मी स्वतः अनुभव घेतलाय. मला आता माझी चूक समजली, ती चूक मला मान्यही असल्याचं अजित पवारांनी बोलून दाखवलं आणि तिथेच कळालं की अजित पवारांनी युटर्न तर घेतला नाही ना. उल्लेखनीय बाब म्हणजे भाग्यश्री यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाचा दाखला देत भाग्यश्रीला उपरोक्त सल्ला देत होते. अजित पवार यांनी बारामती येथील जागा आपले सुपुत्र जय पवार यांना सोडण्याची चिन्ह दिलेली आहेत. दुसरीकडे शरद पवार येथून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. म्हणजे बारामतीत आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार व श्रीनिवास या बंधूंमध्ये मुकाबला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अजित पवारांनी गतवर्षी आपले चुलते शरद पवारांशी बंडखोरी केल्यानंतर जय पवार पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावरती दिसून आलेले होते. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या पहिल्या सभेतही अजित पवारांसोबत दिसून आले होते. दुसरीकडे युगेंद्र पवारही गत वर्षभरापासूनच शरद पवारांसोबत फिरताना दिसतायत. त्यामुळे आता इकडे जय पवार तिकडे युगेंद्र पवार असा सामना होतोय का? आगामी विधानसभा निवडणुकीत हीच मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का असा अंदाज व्यक्त केला जातोय. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्याविषयी सॉफ्ट भूमिका व्यक्त केली होती. राजकारणाच्या जागी राजकारण आहे, पण या सर्व माझ्या लाडक्या बहिणी आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं, पण घरात राजकारण
राजकारण येऊ देऊ नये, पण लोकसभेच्या वेळी माझ्याकडून चूक झाली, मी माझ्या वहिनीविरोधात उभं राहायला नको होतं. सुनेत्र पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला होता. एकदा निशाणा साधला की बाण परत घेता येत नाही, पण तरीही माझे मन मला सांगते की असं व्हायला नको होतं. दुर्दैवानं आता तो निर्णय मागे घेता येणार नाही, असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलं. या घटनाक्रमावरून हे स्पष्ट आहे की अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतून धडा घेत यापुढे आपले चुलते शरद पवार व कुटुंबियांवर आक्रमक भूमिका न घेता अत्यंत शांतपणे आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. बारामती वगळता ते एक प्रकारे शरद पवार यांच्यावर राजकारणातून रिटायर होण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. यामुळेच त्यांनी आपल्या वयाचा दाखला देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांचे वय व महत्वाकांक्षेवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर स्वतः आपला मुलगा व पुतण्यासाठी आपली जागा सोडण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बारामतीत नेमकी कुणाची दादागिरी चालणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. पण बारामतीकरांना अजित पवार बारामतीतून गेले तर हे परवडणार असेल का? कदाचित ही पळती भूमिका नसावी, परंतु लोकसभेदरम्यान अजित पवारांनी प्रचारात म्हटलं होतं की जर बारामतीने लीड दिलं नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही. कदाचित तीच गोष्ट अजित पवार खरी करू पाहतात का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.